नमस्कार. आम्रपाली न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. सोपारा प्राचीन स्तूपावर प्रकाश योजना व ऑडिओ गाईडचे अनावरण. हा अविस्मरणीय कार्यक्रम साजरा. पुढील वर्षात प्राचीन स्तूपाचा कायापालट करणार. डॉक्टर अभिजित आंबेकर, मुख्य अधीक्षक. संपूर्ण विश्वाला ज्या सोपारा भूमीतून बुद्ध मिळाला त्या ऐतिहासिक ठिकाणी असलेल्या स्तूपाला केंद्र सरकारचे दुर्लक्ष करून त्याची दयनीय अवस्था झाली होती. परंतु गेल्या 10 वर्षापूर्वी स्थापन करण्यात आलेल्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शतकोत्तर रौप्य जयंती महोत्सव समिती, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक व शैक्षणिक संस्था नालासोपारा पश्चिम या नोंदणीकृत संस्थांच्या माध्यमातून सातत्याने पाठपुरावा करून या प्राचीन स्तूपाचे सुशोभीकरण करण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष रुपेश जाधव व सचिव नरेश जाधव हे अनेकदा दिल्लीपर्यंत जाऊन हे काम यशस्वीपणे पूर्णत्वास जाईल याचा पाठपुरावा करीत होते. गुरुवार दिनांक 28 मे 2026 हा दिवस बौद्ध उपासकांसाठी अतिशय अविस्मरणीय ठरला आहे. याचे कारण म्हणजे भारतीय पुरातत्व सर्वेक्षण मुंबई मंडळ यांच्या वतीने सोपारा प्राचीन स्तूप येथे प्रकाश योजना व संपूर्ण इतिहास कळावा या हेतूने ऑडिओ गाईडचे अनावरण प्राध्यापक डॉक्टर सुरेश पंडित व डॉक्टर अभिजित आंबेकर यांच्या हस्ते करण्यात आले. प्रकाश योजना करण्यात आल्यामुळे प्राचीन स्तूप हा अतिशय सुंदर व आकर्षक दिसत होता. ऑडिओ गाईडमुळे 2500 वर्षापूर्वीचा संपूर्ण इतिहास जागृत होऊन हे निर्विवाद सत्य आहे. या प्रसंगी डॉक्टर सुरेश पंडित, उपप्राचार्य साठे महाविद्यालय यांनी बौद्धकालीन इतिहास सांगितला. ज्यांच्या संकल्पनेतून हा अविस्मरणीय कार्यक्रम आयोजित करण्यात आला ते डॉक्टर अभिजित आंबेकर, मुख्य अधीक्षक यांनी उपस्थित अनुयायांना काही वर्षात प्राचीन स्तूपाचा कायापालट करणार हे आश्वासन दिले. शिवाय सचिव नरेश जाधव यांचा सातत्याने पाठपुरावा होता. त्यांच्यासारखा कार्यकर्ता होता म्हणून हे काम गतीने सुरू झाले अशीही प्रशंसा केली. माजी अतिरिक्त महासंचालक PJ अलोन यांनी या अतिशय सुंदर कार्यक्रमासाठी पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या डॉक्टर आंबेकर, कैलास शिंदे यांच्यासह संपूर्ण टीमचे कौतुक केले. उपस्थितांना ऑनलाईन सदिच्छा दिल्या आणि खूप समाधान व्यक्त केले. कार्यक्रमाचे एक आणखी आकर्षण म्हणजे भूमिपुत्र सुवर्णपुरुष रोहित पिसाळ हे उपस्थित होते. त्यांनीही अतिशय सुंदर मार्गदर्शन केले. या कार्यक्रमासाठी संस्थेचे सचिव नरेश जाधव यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. कार्याध्यक्ष किशोर काकडे, सहसचिव हरीश गायकवाड, उपाध्यक्ष संजय कुमार खैरे, कर्नल सिद्धार्थ बर्वे, प्राध्यापक संध्याताई वैद्य, मीराबाई काकडे, अभिजित खैरे, प्रभाकर जाधव, AJ पवार, प्रतीक्षा जाधव, संजीवनी खैरे, सविता साळवी, रुपाली जाधव, कांबळेताई, बाबासाहेबांचे सहकारी सवादकर साहेब यांचे नातू विक्रांत व विजय सवादकर आणि पुरातत्व सर्वेक्षण विभागाचे अनेक कर्मचारी असे अनेक मान्यवर उपस्थित होते. पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या या संकल्पनेचा सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे. विशेष म्हणजे आयुनी सिद्धी हिने मराठी आणि इंग्रजीतून सुंदर सूत्रसंचालन केले आणि सर्वांचे आभार व्यक्त करून कार्यक्रम संपुष्टात आणला. वृत्तसंकलन रमेश सोनावणे, संपादक आम्रपाली न्यूज चॅनल वसई विरार. चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. माझ्याबद्दल किती लोकांना काय माहिती आहे मला माहीत नाही. लोकांना एवढंच माहिती आहे की मी गोल्ड मायनर आहे. पण व्हेरी प्राऊडली हेही सांगू शकतो की थायलंडच्या अयुथ्या मॉनेस्ट्रीचा मी आहे. आणि त्याच्यामुळे बुद्धिझमच्या वेगवेगळ्या फॅब्रिकमध्ये मला राहता आलं, वेगवेगळ्या सेक्टर्समध्ये मला जाता आलं. अनफॉर्च्युनेटली आपल्या भारतामध्ये जे प्रयत्न चाललेले आहेत ते म्हणजे चाललेत प्रयत्न, मी त्याच्यात म्हणत नाही आहे, पण
तेवढ्या ॲग्रेसिव्हली नाहीत. अनफॉर्च्युनेटली यंग जनरेशनला बुद्धिझमकडे आपण आणू शकलो नाही. म्हणजे जे त्यांचे प्रश्न असतील, म्हणजे मला वाटतंय आता यूट्यूबवर सगळ्यात जास्त व्हायरल आणि सगळ्यात जास्त कॉन्ट्रोवर्शियल पण मीच आहे. कारण बुद्धांनी धम्माच्या काही गोष्टींवर बोललो मी. यासित नावाचा ब्राह्मण हा भाकीत करतो हे बाबासाहेबांना कसं मान्य असेल, याच्यावर खूप कॉन्ट्रोवर्सी झाली. किंवा आता आपण महार ह्या शब्दाला आपण ॲट्रॉसिटीमध्ये वगैरे जातो. पण ज्यावेळी साऊथ कोरियाला गेलो तर महार नावाची बुद्धिस्ट मॉनेस्ट्री पाहिली. आता परत माझा अभ्यास जरा म्हणजे उलटा सुरू झाला की महार हा जो शब्द आहे, आतापर्यंत मृत आहार खाणारा महाआरी असं मी काहीतरी वाचलं होतं. देन व्हॉट इज महार? तर नंतर मला कळालं की ती महायानाची एक स्कूल आहे. महा म्हणजे मोठा आणि आर म्हणजे धम्मचक्रातली आरी. देन व्हॉट इज चमार? द वर्ड चम म्हणजे बुद्धिस्ट लिटरेचर जे UP बिहारमध्ये होतं आणि ते चम महार होते आणि महाराष्ट्रातले महार होते. आणि 1956 मध्ये मी हिंदू मधून बौद्ध झालो नाही तर माझ्या बाबासाहेबांनी माझी घर वापसी केली ह्याचा विश्वास बसला. अँड आय एम दी ओरिजिनल बुद्धिस्ट ऑफ दिस कंट्री, ह्याचा मला अभिमान आहे. पण अनफॉर्च्युनेटली आपल्या यंग जनरेशनला म्हणजे आजही म्हणजे आपण बुद्धावर खूप काही बोलतो, पण एक जर साधा प्रश्न विचारला बुद्ध म्हणजे काय, तर मग ज्ञान प्राप्त झालं. मग झाडाखाली बसून तो MA झाला, PhD झाला, LLB झाला, नेमकं काय झालं? आणि परत विचारलं की जर आपण लॅबोरेटरीमध्ये प्रूफ करू शकतो का, कारण आपण त्याला सायंटिफिक बुद्धिझम बोलतो किंवा सायंटिफिक रिलिजन बोलतो, आपण सरळ हात वरती करतो. म्हणून ही जी यंग जनरेशन बुद्धिझमकडे येत नाही त्याच्यासाठी वी आर रिस्पॉन्सिबल. ती त्यांची चूक नाही अजिबात. आता सफेद मंगळसूत्र घालायचं की काळं घालायचं, आपण दिवाळी साजरी करायची की नाही करायची, अजूनही आपण म्हणजे अशा क्रॉसरोडवर आहे की नेमकं कुठे जायचं, हाच एक प्रॉब्लेम आहे. खूपच लवकर नागपूरमध्ये बुद्ध शासन म्हणून मी स्वतःच एक बुद्धिस्ट सिस्टम एक उभी करण्याचा प्रयत्न करतोय. आणि आपल्या भारतभर ती सिस्टम मी ती चालवणार आहे, ज्याच्यामध्ये वेगवेगळे रिसर्चर्स येतील. जगातली सगळ्यात मोठी थेरी गाथा मी लिहिलेली आहे 4800 पेजेसची. तुम्हाला माहित असेल नसेल माहित नाही मला. साधू साधू हा, कारण लोकांना फक्त एवढंच माहिती हा गोल्ड मायनर आहे, गोल्ड मॅन म्हणून ओळखला जातो. एक तर माझी हेअरस्टाईल पण अशी आहे की लोकांना वाटतं जास्त फॅशनेबलच असेल हा, बट तसं नाहीये. मी 3 वर्ष मीही श्रामनेर राहिलेलो आहे. मी ही भिक्षा मागितलेली आहे 3 वर्ष इन थायलंड. तर त्या बुद्धिझमच्या खूप जवळ गेलो मी. आणि इथल्या बुद्धिझममध्ये आणि तिथल्या बुद्धिझममध्ये फर्स्ट ऑफ ऑल मला एवढं माहीत आहे की बुद्ध माझ्या देशातला आहे आणि आय एम फादर ऑफ बुद्धिझम. बुद्धिझम जगाने माझ्याकडून शिकायला पाहिजे होता, पण अनफॉर्च्युनेटली ते आता नाही. म्हणजे आज आम्ही कोणाला विचारलं तर आपलं म्हणजे दलाई लामाजी खूप ग्रेट आहे, त्यांचं आपलं काही हे नाही करत. पण माझ्या देशामध्ये एखादा संघराजा नाही आहे. माझ्या देशामध्ये अजून जसं मी बोलतोय ना की दिवाळी मी साजरी करू की नको करू, सफेद मंगळसूत्र घालू की काळं घालू, ह्याच्यामध्येच आम्ही अडकून बसलेलो आहे. अपार्ट फ्रॉम दॅट मी सध्या जे काम करतोय म्हणजे नॉट ओनली बुद्धिझम बट इकॉनॉमिक्समध्ये आपल्या मुलांनी काम केलं पाहिजे. कारण आपल्याकडे पोटा पाण्याचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे. आपला नेता तो मोठा होतो आणि कुठेतरी मग लाळपुशा होतो, आपणच त्याला शिव्या घालतो, पण प्रॉब्लेम आहे ना. आता आपली मुलं जास्त शूटर झालेली आहेत, कुठल्या तरी नेत्याकडे जातात कारण त्यांचा पण प्रॉब्लेम आहे ना. तर आपल्याला वेगवेगळ्या प्रोजेक्ट्सवर वेगवेगळ्या फील्डमध्ये काम करावं लागेल. म्हणजे बुद्धिझम नो डाऊट अबाउट इट की फार एक म्हणजे वेगळं आहे. आणि ह्या 1 मेला ॲक्च्युली 28 तारखेला माझे वडील गेले
आजच 1 महिना कंप्लीट होतोय ह्या महिन्याला, मीन्स टुडे वॉज द डे. तर 1 मेला इथे तुमच्या नाला सुपाऱ्यामध्येच एक कार्यक्रम होता आणि तिथे मी बुद्ध भगवद्गीता लिहिलेली आहे आणि ते मी पब्लिश करणार होतो, बट अनफॉर्च्युनेटली ते मी करू शकलो नाही. तर आपल्याला लिटरेचरमध्ये, तुमच्या आर्किओलॉजीमध्ये, वेगवेगळ्या फील्डमध्ये आणि इकॉनॉमिक्स न सोडता, कारण माझ्या बापाच्या सगळ्या डिग्र्या इकॉनॉमिक्समध्येच होत्या आणि तिथे आम्ही फेल आहोत, म्हणून पहिलं इकॉनॉमिक्स आहे. म्हणजे बुद्धाने म्हणतात ते राजपाट सगळं सोडला, पण ते सोडण्यासाठी काय असावं लागतं. आपण पहिलंच भिकारी, सोडायचं काय आपण. म्हणून आपण सगळ्या फील्डमध्ये काम करूया आणि ह्या यंग जनरेशनला त्यांच्या प्रकारे बुद्धिझम सांगूया. नुसतं पंचशील पाठ करू की कामेसुमीच्या चारा म्हणायचं, असं वगैरे असं सगळं म्हणायचं आपल्याला वाटतं आपण बुद्धिस्ट आहे, पण ते कसं करायचं, कुठलं केमिकल, कुठलं डोपामाइन कुठे हिट होतं, कुठलं टेस्टोस्टेरोन कुठे ट्रान्सफर होतं, कुठलं ऑक्सिटॉक्सिन कसं न्यूट्रलाइज करायचं, हे जोपर्यंत सांगता येत नाही ना तोपर्यंत बुद्ध सांगता येणार नाहीये तुम्हाला. म्हणून ते वरवरचं काव्यात्मक बुद्धिझम आपण बोलल्यामुळे आपली यंग जनरेशन बुद्धिझमकडे जात नाहीये. जास्त वेळ नाही घेत, बोर नाही करत तुम्हाला. तर तुम्ही जे काही काम करताय आणि मला बोलवल्याबद्दल आय एम व्हेरी थँकफुल टू यू. नमो बुद्धाय. जय. साधू साधू.